आपला वाडा घेऊन मी गावात येतो पाहून भेटते का एखाद्या वावर मेंढ्या चारायला आपल्याला. त्या वावर सापडलं नाही तर हा वाडा नाही का बरं कुठं? ते सध्याचं काही वावर का भेटलं नाही, पण जटी एकामी जागा भेटी हा तटीचा आपला वाडा मांडून देतो. तर मी वावर कसं थांबवतो, गावात जातो 2-4 जणांनी विचारतो एखाद्याचा वावर खाली असेल तर आपल्याला दिल तो. हा तू आपल्या मेंढ्या मोरं घेऊन जा, एखादी रिकामी जागा असेल तर तिथं बसून दे. मी वावर थांबवतो, मग एखाद्याचं भेटलं तर मग सांगतो, मी तुला फोन करतो तसा गावातून इकडे ये म्हणून. हा बा बरोबर बाबू, मी नेतो मेंढ्या पुढे. तू जसं झटकन कसं वावर पाय बरं. मेंढ्याला उपाशाद्वारे आपल्या 2 दिवस काही खाल्लं नाही, वावर काय भेटून नाही राहिला आपल्याला. आणि रिकामी जागा कुठे भेटून नाही राहिली, एखादं पडीत भेटलं तर कसं जमून जाते आपलं, पण ते भेटून नाही राहिलं. तो बा रस्त्याने एखादं पडीत असलं तर पाय बाबा दे त्याच्यात मेंढ्या घालून. पण कोणी म्हटलं तर 200-400-500 रुपये देऊन टाकलो त्याला. तुम्ही पण लवकर या बरं, कसं उशीर नका लावू. मी येतोच तुमच्या मागच आहे. मी आता फक्त गावात जातो, 2-4 जणांना भेटतो आणि तुमच्या मागं येतो मी. हा तर पुढची सेटिंग लावा तुम्ही. कुठेतरी आपले घोडे गिडे बसवा, वाळा गिडा मांडा, मी आलोच तुमच्या मागं. बाबा एकी जाकी झटकनी जाणार, आपल्या मेंढ्या उपाशी येत नाही ती आमच्याशी गप्पा मारून जाणार तू. जा बरं लवकर, जा बरं. हा असं टाइमपास नको करत जाऊ बाबा तू. तर बा नाही चाल बरं लवकर. हो चला बरं लवकर. हे चाललं लयच अवघड झालं दिवसेंदिवस. वावरं भेटत नाही, लोक देत नाहीत, पावाशा सव्वा पैसे बोलतात, कोणाकोणाला पैसा पुरे. हा धंदा करणं वाईट झाला आता. असं वाटतं हा धंदा सोडून द्यावा बोल, पण वडलं पारी धंदा आहे. बापानं मेंढ्या घेऊन ठेवल्यात, आता ते विकता येत नाहीत आपल्याला. कसंच काय करावं आता, काही सुचत नाही. मेंढ्या 2 दिवस झाले उपाशी आहेत. चल बाबा गावात जाऊ आता, विचारू आपण लोकायले. दिले तर दिले एखाद्याने वावर. पाटील लय जास्त झाली ती म्हणतात काल तर बापा, उलटी बोलेल होते काल. हा एवढी घ्यास का हो पाटील? हे मुंशीराम भाऊ आहेत ना, दिला ना काढून. घ्या पाटील घ्या. मला पोचत नाही गीचत नाही, डर बकलो मी घरी येऊन. हा प्याले पुरते का राजा ते, पण आता कसं जबरदस्ती रामरामान पार्टी म्हटलं की याच लागते, जबरदस्ती करतात बा हे. हा कुठे म्हटलं बे तुले घे म्हणून, तो नामदेव म्हटलं तर घेतली मी. एकदाच तर म्हटलं तुले मानानो घालू रे बाबा. त्या बुड्याला माहीत पडलं तर त्या बुड्या माहीत करोडपट्टी गाडी घेणार दे ना. हाल माझं म्हणून नाव नको घालू. गड्या सोबत नाही तुले, पण जो फेणारे पोरे नाही तेली पाजून राहायला तू. आता बेवडे बनवतो का त्याईले? लग्न राहिले बाहेर द्यायचे. हा पोरगी भेटीन का द्यायले? लाज वाटली पाहिजे का तुले? हा ते स्वतः पोरांनी पाहिजे मग तू त्या पोऱ्याचं होण्यासाठी. हा दुसऱ्या पोऱ्याला दारू पाचतले का? बा बुड्डे बा मी आम्ही पाहिली ना बापा. तो नामदेव होता ना, नामदेव पाजली नाही यायली. मी खाले पाजू बापा, माझ्या काय एवढे पैसे वर आले का? हा आपण गरीब माणूस. नोटा कोणाचा नामदेव जात की नाही तुम्हाला माहिती आहे नोटा कोणाचा जात. हा म्हणजे असं की कोणी असो, पण तू होता ना तटीसा. हा तू तर होता त्या पार्टीत सामील. तुम्ही म्हणाल बाय नाही त्या पोरेत बाजू नका दारू, लग्न राहायला द्यायची. हा तुमच्या स्वतः पोरा कोणी बाजली रे? पाटील मी म्हटलं तुम्हाला काही का त्या की हा मागे दोष नाही त्याच्यात. ते आता जे झालं ते झालं. हा जाऊ दे, विसर पाडा त्याच्यावर. तो काही विषय काढू नका, घेणार दे ना उकरून. हो तो विषय काढला की माई मन दुखते मग. हा पाटील तुम्ही लगन कधी करता? 30 वर्ष झाले ना बाबा. लोक तर पाय ना आले पाहिजे तुमच्या घरी. हा एवढी राजा झाली जाऊ नाही घरी, संपत्ती साऱ्या गोष्टी काही पाहायची गोट नाही, पण लगन नाही करून राहिले बा तुम्ही. तोंडावर म्हणून मा बापाले की लोक द्या मागून. आता तुमच्यासारख्या माणसांनी गोष्ट काढायला पाहिजे किंवा द्या पोरात झमकून लोक झटकन लगत. पण तुम्ही काय फक्त माझं गोष्ट काढता, बुड्या गेले टर्न टाकता. बरं बापा आता गेलो बापा, मोठ्या पाटलाला भेटलो की तो विषय काढ तुम्ही त्या लग्नाचा. हा त्याला लावतो झमकून तुझे लग्न. आणि तुला का पोरगी पाहायचं कामच नाही, तुझ्या मामाचीच आहे बापा. हा ती मोठी झाली शिंगरा का रे? पहिले त्यांच्या घरी तर पोरी लाईनी मामाची नाही कोणाची, पण विषय तर काढा पहिले. हो मा बुडा काय म्हणते काय नाही, मग पाहू पुढचं कोणाची करायची कोणाची नाही. तर विषय काढा तुम्ही पहिले. राम हो भाऊ, राम काय बाबा बोलते राम करून राहिला. कोण्या गावाचा आला बाबा? हो कोण्या गावाचे ओळखलं नाही एक मी तुम्हाला? भाऊ मी याला वाळा घेऊन इकडे. असं मला वावर पाहिजे होतं बा. अशी कोणाचं तर सांगा, चाऱ्याले मेंढ्यात आपल्याकडं. बरं तुमच्या मेंढ्यात का हो? हो दादा मेंढ्यात माझं. तुमच्या गाठ कोणाचं वावर घेऊन खाली असेल तर सांगा बा मला. द्या बा चाऱ्याला तेवढं, कसं मुख जनवार. 2 दिवस झाले हो काही खाय नाही हो मा मेंढ्यानं. अशी कोणाचं सांगा बा. का वाटेल तुमची तू झाली शिंदा खाले देऊन टाका ना भाऊले. 2 दिवस झालेले मेंढे चरेल नाही म्हणते तो, देऊन टाका वाटेल. बाबा मी दिलो असतं, पण मा अजून तूर सोंगणं नाही झाली ना. तूर सोंगल्यावर देईन बुवा मी. 8-10 दिवस लागतील तरी बी. गडा मुंशा तू येशील तर तू देणं गडा खा बे. हो मुके जनावर आहे तरी उपाशी या म्हणते का देऊन टाकले त्याले. एखादा कोपरा तरी दे, तेवढंच खातील या गाली जरा जरासं. हा दे ना. अरे मुंशा होशील तर. अरे बुडे माझं कुठे वार खाली आहो बा, कोपरे खाली नाही ठेवला यंदा म्या. बंद फिरून टाकलं. कुठे गहू आहे तर कुठे कांदा आहे तर कुठे लसण आहे तर कुठे अद्रक आहे. हो आणि पोऱ्यात लग्न करावं लागते, पाहुणे दाखवावी लागत का बाबा. एक कोपरा सोडला नाही म्या.
भाऊ तेवढी मदत करा राजा तुम्ही. का बेजा हलवून राहिले राजा आमचे. का भाऊ सांगा राजा, कोणाचं वावर काही खाली असेल तर सांगा राजा. भाऊ काही लागलं तर वरून पैसे देतो बा मी. पैसे देतो बा राजा. माझ्या जनावर उपाशी आहेत हो भाऊ. उलट आम्हाला काहीच मालूम नाही हो भाऊ. आम्हाला जर माहीत पडलं कोणाचा वावर खाली आहे, तुमचा नंबर देऊन द्या आम्हाला. मी लगेच तुम्हाला फोन करतो राजा. आता कोणाचाच खाली नाही राजा, माहीत ठेव काहीच नाही आम्हाला. माहिती पडलं की मग सांगतो आम्ही तुम्हाला. लागलं असतं नंबर देऊन द्या तुमचा. बरं भाऊ घ्या मा नंबर घ्या भाऊ. बरं आला तुमचा नंबर माझा होय. बस आता मी तुम्हाला बस वावर भेटले की फोनच करतो भाऊ. चला भाऊ दादा काका चला बा. राम राम भाऊ राम राम. मदत केली बापा तुम्ही ना. हा सांगा मग मला कोणा वावर खाली असले भाऊ. राम 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 राम. राम 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 राम. सगळं कोणाचा वावर खाली असेल तो उपाशी आहे म्हणते रे जनावर. जिता जीव आहे रे. किती दुरून येतात एखाद्या चाऱ्याले. काही ना काही मदत करा गड. वरून पैसे द्यायला तयार आहे तो. पाणी एखाद्याचा वावर खाली असेल तर. गड्या आपण पाहू गड्या साधू. करू त्याला मदत तेवढी. मग आता गावात जाऊन एखाद्याचं वावर भेटलं तर. राम राम हो बाबाजी राम राम. कोण आले पाहुणा मी आता काही ओळखलं नाही बाबा. रामराव करून राहिला. कोण आलं कोणा वावरता आहे रघु. मला माहीत नाही गड्या. माही काही नजर पुरून नाही राहिली. कोण आहे का नाही. असं जाऊ जा एक काढ दिसून राहिला. कोणा गावचा आला नाही का. कोण येतं ना पाय. अरे बा तू. कोण आज तू. बाबाजी मी मेंढ्या आला. माझं मेंढ्या आहेत. तर कसं मला मेंढ्या चालेल वावर पाहिजे होतं बा. कोणाचं गात खाली असेल तर सांगा बरं. मला कायचं काही माहित रे बा. कोणाचं वावर खाली आहे की काय. आम्हाला काही माहित नाही बा. काय हो तुमच्याकडे किती मेंढ्या. माझा मेंढ्या का 40 खंड्या मेंढ्या. 40 खंड्या. बाबा बाबा एवढा लहान लाट माणूस 40 खंड्या मेंढ्या. बापा बापा बाबा बापा एवढ्या मेंढ्या. पण हा गावात आला बा विचारायला. एवढी शेटिंग नाही नाही बा. दादा आमच्या गावात राजा तुम्हाला मुश्किल आहे राजा वावर भेटणं. कारण आमच्या गावात सारं बागायती जाईन. खप पराठा उपटतात लोक. गहू कांदे लसण अद्रक सारं पेरतात. आता कधी मुश्किल आहे बा. वावर नाही भेटत तुम्हाला आमच्यासाठी. बोले आम्ही नाही दुरून आलो हो भाऊ. जवळपास 30-40 महिन्यावरून आलो भाऊ. एखाद्याचा वावर असेल तर पहा बा. एखादा दिवस निघला की नाही. एक दिवस जरी ॲडजस्ट झाला की नाही आमचा तेवढा आराम होईल हो भाऊ आम्हाला. चालू बरे बेजार झालो राजा भाऊ. दोन्ही पाय दुखून राहिले, पाठ दुखून राहिले, कंबर दुखून राहिले, डोकसे दुखून राहिलं भाऊ. हो चालू बेजार हाल होईल आता आमचे भाऊ. एखाद्याचा वावर असेल तर पहा बा. तेवढा आराम होईल हो भाऊ. रघु तुझ्या लक्षात आहे का कोणाचं वावर. असेल तर सांग रे त्याले. लय जीव तोडून राहिला एखादा. लय दुरून आलो म्हणते एखादा तो. पाय रे रघु काही असेल ते लक्षात. आवल्या ना मोठमोठ पोग राहिला. असेल तर एखाद्याचा वावर सांगणं त्याले. माझं लक्षात असतं तर मी सांगितलं नसतं का बा. मा कमिशन टाईट नसतं झालं माझ्यासाठी का. माझं लक्षात नाही काही. आपल्या गावात वावर वावर वावर. हा नामदेवराव जायकडे. हो नाम्याची पोराठी आताच खाली झाली. आणि तो काही फिरून नाही राहिला वाटते अजून. नक्की तियासाठी वार करून आलाच होतं या. त्याचं भेटीन गड्या. त्या नामदेवचं काय. नामदेवचं का आपले. हो नामदेवचं आपल्याच नामदेवचं. आवाजी सांगा राजा. राजा लय करायचा हो आम्हाला. सांगा राजा एखाद्याचा वावर. बघू आता सरळ अटून निघला की धुत्या हाताले जाय. धुत्या हाताला गेला की जरासा पुढे गेला की मग खात्या हाताला जाय. खात्या हाताले जरासा पुढे गेला की डबल धुत्या हाताला जाय. तटीच त्या नामदेवराचं घर आहे. कोणी विचारलं सांगते तुले. आबाजी धन्यवाद. धन्यवाद बा. मदत केली बा तुम्ही ना. हो येतो मी येतो. पाहतो भेटतो भाऊले भेटतो. एका राहलात रे बा. मेंढ्या आले जे बकरे आले हिला का वक्ताले वावर नाही भेटली. कायच खाऊ घालावं त्याले. उपाशीच ठेवणं आले की नाही बा. किती भन फिरून राहिला गावात. दादा भाऊ मामा काका भाऊ करून कसे कामं करून घेतात. मस्त असतात लेखाचे लोक. गोड राहतात मस्त. हो बोलणं पाहिलं किती मऊ आहे त्याचं. वा तुम्ही हुकुले राजा त्याच्याकडून अंडे घ्यायचे नाही. एखादी कोंबडी घ्यायची राजा. फुकातच त्याला बाबा सांगितलं. लय पैसे कमवतात ते लोक. एवढं तुटील कवणार रे. सारे लुटेलेच बसताले को. तो माणूस लेका गरीब आहे. आपल्या जो आला हातपाय जोडून राहिला. भाऊ एखाद्याचा वावर सांगा. पण तू असा विचारून करा. कोंबडी घ्या नाही तर अंडे घ्या. एवढं का पोळे लावकार आहे आम्ही. आणि निघ नंग छोटा. काही सांगून राहिला आम्हाला तू. निघटून लवकर. मेंढ्या चालू त्या माणसाची थंडी गारा. आणि याला अंडे पाहिजे. त्याच्याकडून कोंबडी पाहिजे. लाज वाटते तुला अशी ग. फुकाचं खाय त्यानं स्वस्त बाग काय. चालेल सायली नुसतं फुकाचंच खायला पाहिजे येईल. चाल त्याला मदत करू जराशी. अजून कोणाचं वावर असलं सांगू. चाल पुण्याचं काम आहे बापा. जनावर राहते अजून मेंढ्या आहेत. हो उपाशी तापाची असतील बापा. चाल त्याला पाहू एखाद्याचं वावर गावात.
रे शिवलाल आपल्या गावात तो मेंढ्या चारणार आला, त्याला काही वार भेटून नाही आला आपल्या गावात, बनबन फिरून आला गावात पुढे. मग आपली लाईन लागली, आपली लाईन टेन्शन ना घेऊ आता. मस्त कोंबडी खायला भेटते आपल्याला, अंडी खायला भेटतात आणि वरून पैसेही भेटतात आपले. चला हा त्याच्यावर दादागिरी गाजू नको. चालेल ना चाचा. हो तुम्ही काय तिथं उभ्या बा, आपल्या गावात तो मेंढ्या चारणार आला ना, चाला ना. अरे बरं हा झाकट पोळ्या कधी आला आपल्याला सांगेले, तू अगोदर माहिती आहे बा मला मेंढ्या जाणार गावात आला म्हणून. चाललं त्याची तर शाळा आहे आता इट्टलवाजी बरोड. चला त्याला बरोबर बसवला. हा काय आहे शाळा, त्या गावात फिरून राहिला मी बाबा, तो जीव तोडून राहिला का. हा मेंढ्या चारायला का गेला वावरणे कोणाचं, काची शाळा बरोबर बाबा शिवलाल त्याची. पाहुली तुला संधीचं सोनं कसं करायला लागते हेच तर समजत नाही. आता जाय छान संधीचं सोनं करायचा, चाल संकटात आहे तो. कसं आपलं सरकं होते बाबा त्यासाठी सा असेच तर नको पकडायला लागतात. तुम्हाला इथून समजतच नाही चॅनमॅन काय असते तो. बयान मावलेला काय समजते बिया ना, काय गेलं बदलो गुजला पापडने फुटत दे ना. हा येथे लगाला काहीतरी फुसकूट देते मला टाकून घेणार दे ना, गाडीचा मोसम तोड दे ना. हा चाल बरं शिवला, ह्याच्या म्हटलं ना गायब होतो, हे बयाळ आहे. तिला म्हटलं कोण ऐकते बे. चला चला आपण जो हा पाहून तो मेन पाड काय करून राहिला तर. आला लवकर त्याच्याकडून अंडे मांडे आणून एखादा कोंबडा आणू लेको. हो लाईन लागते ना आपली पार्टीची, चला लवकर टाइमपास ना करू आता, झटकन चला बा. चल चल माऊली तू चालतं की नाही. नाही बा आपण नाही बा, तुम्हीच जा बा. हो तुम्हीच करा बा रिकामी काम, आपण नाही करत. पैसे जनावराचा कोण साप घेणे रे बाबा, दुसरं काम असलं तर सांगा बा, हे नाही करत बा आपण. हा हा मुख जनावर आले का ते. चला मग त्याची शेंडी चला आपण. हा शिवल्याला जायचं काही समजत नाही बाबा, किती दूर राहिला का तो मेंढ्या चारत बिचारा थंडागार व्हायला, आणि त्याच्या आता हे जीवराला चालले त्याची. आल्या का बेकारच आहे म्हणल्या. हा आपण काय करायचं, आपण त्यातले का. आपण काय छानपणा शोकत आल्या खाली. दादा आहे का घरी. हो दादा मेंढपाळ बोलून आहे ना. हो दादा, हो दादा. तर हो कोण आहो तुम्ही. राम राम दादा राम राम. मी मेंढ्या आला. बरं काय म्हणत होते, कसे काय आले तुम्ही इकडे, काय होतं. आणि दादा तुमच्या गावात आलो तर काही लोक भेटले मला गावातले, तर त्यांनी सांगितलं बा तुमचं वार खाली आहे म्हणून. पण आमदेव देसाने आले बाबा, आपल्या बकऱ्या कुठे चारसान मग. हा काही दुसऱ्या वारात नाही सर आपण. नाही आपला वार नका देऊ. 15 दिवस सांगून महिनाभर आपणच चालू बाबा. आपल्या बकऱ्या पण वनात नाही चाललं. वार फार हो ना म्हणजा ना. त्याच्या भाऊ आमचं ते वार फार काही खाली नाही बा. हो दादा तुमचं वार खाली असेल तर द्या राजा. हा वरून लागलं तर पैसे देतो मी. हा लागलं तर पराठी असेल तर ती उपटून देतो राजा. कुठल्या असतील तर तेही येतून देतो मी. सारं साफसूफ करून देईन ना तुमचं वावर. हा 1 रुपया खर्च नाही लागू द्या, फक्त मला चारू द्या राजा मा मेंढ्या. का हो देता का तू करू. हो बापा येळा पण करता ना नामदेव भाऊ. हो मी येणार आहे बरोबर बकऱ्यावर, मी नेणार आहे कोणा वावरात, तर आपलं वावर ठेवा. हां पराठी देतो उपटून ढमूक देतो, हे आम्हीच देऊन राहिला तो माणूस तुम्हाला. त्याचा वावर खरंच. हा मला फिरायला असं इकडे तिकडे. मग तुम्हाला भाऊ जे काही गावात सांगितलं की नाही ते खरंच आहे. वावर खाली लागलं असतं, पण आमच्या गळ्या जो बकऱ्या या दगडू कसं हा कसा मायण्याचे संबंध आहेत. मग आता कसं हा गळी नाही म्हणून राहिला ना, त्यातून ना तुम्हाला दिलं असतं वावर. पण हा गळी खोदीन बा फालतू. हा कसं हे कसं गावातला काम आहे बा. कसं मी या गळ्याला देतो भाऊ, माझ्यात घेतलेलं त्यात नेप होतं मला. बा दुसऱ्याचं पाहतो मी. हो दादा आता तुमच्या बकऱ्या असल्यावर काय म्हणजे काय आता बोलायलाच काही विषय नाही राहिला आता. बरोबर दादा येतो बाबा. राम राम. हो दादा राम राम. असलं तर सांगा कोणाचं वावर. आता कसं आपल्याला मेंढ्या आणणार भाऊ, लय दूरून आलो हो. उपयोगात राजा माझ्या मेंढ्या. असं असलं एखाद्याला सांगा बाबा. हो भाऊ असलं कोणाचं तर सांगतो बा मी. हा देतो तुम्हाला निरोप. हो चला मग. राम राम भाऊ राम राम. पण गाव फिरलो बा, पण एखादी वावर भेटून नाही राहिलं बा. मेंढ्या नक्की आज मला उपाशीच राहतात. काही खरं नाही आज. चाल बा दुकान पाहू, ढेपमेप नेऊ का मेंढ्या. त्यापासून मला खाऊ आलो 2-4 तुकडे. आता काय नाही तर पोटात टाकायला नाही जा. उपाय थोडी राहते मेंढ्या. चाल बापा येतो. एखादा गुडो तो माणूसला किती आशे ना आलता आपल्याकडे. हा दिलं असतं का त्याने वावर. आम्ही त्याच्याजवळ मेंढ्या आहेत ना, आपण पाहिलं असतं आपलं काही दुसरं. आम्ही दुसरं काय पाहिलं तुम्ही रोड्स घरचं द्या सोडून दुसऱ्याच्या वावरात फिरा. पण फिरा नाले नुले नद्या. मी आहेच मग इकडे तिकडे भंटाला आणि फिरायला. बाई पुरी थंडी घालत द्या बकरे माग. आता ह्या इथं आहे 2-4 दिवस मला चालू द्या. हे त्या देऊन टाकताना आपण कुकडे जाळसाल मग. ठीक बरोबर आहे. आता आपले बकऱ्यात आपण कोणाचा असेल मग यान देशीने आपलं मारतं. पण लय जीव तोडे रे येतो. कसं माझा जीव तोडला गेली मा मनच मागं पुढेच करते. असं वाटते देऊनच टाका.
अरे बाप्पा नामदेव हो, जीव तर माये तुटून आला. तो बोलला त्याच माझं मन माये पुढे करे की द्यावं काय. पण मग आपल्याला फिरायला येईल ना इकडे तिकडे, तो विचार करायला लागते ना. आपल्याला 4 जनावर आहेत ना, 2 जोड्या आहेत, 4 म्हशी आहेत, 2 गाई आहेत, हं, आणि ह्या बकऱ्या आहेत 20-25. सांगा मग कुठे न्याय एवढा 8ला राहिले. मग आपल्यालाच लागेन की नाही. बरोबर, जाऊ दे, त्याचा विचार तो करेन. चला आपण आपला विचार करू. चाल सोड बरं त्या बकऱ्याचं, कमी येतो त्या मागं मागं मग ठरलं. लावला मग आता टिसावाळा. माणसाची वावर भेटते की नाही काय सांगा आता, तेच राहिले अगं. अडीसा बसताना कसं का मानलं तुम्ही ना? कोणाला विचारलं? तर घोडे मोळे सारे आणून ठेवले अडीसा. हो, कोंबड्या मोंबड्या आणून सोडले. काय आहे? हो, ही जागा रिकामी दिसली म्हणून बा वाळायटीच लावला. मग घरे समोर रिकामी जागा, मग तो टिसाही तुमचं काय बसताना माणसांचं मी तुमचा वाळा लावसान काय तरी? हा, समजते की तुम्हाला? विचारपूस असते की नाही काही? हा, गावात येतात काही परमिशन खावा लागतात की नाही कोणा गोष्टीच्या? अशा कुठे बसता ना? दादा, आम्ही काय टिका राहायला आलो का बापा? एका दिवसाची गोष्ट आहे. आता आम्हाला वावर भेटलं की आम्ही चाललं जाऊ बापा. आजच्या दिवस फक्त. आजचे दिवस करून राहिली हे बाई. हं, काय आहे? काळा लवकर उचला ते तुमचं सामान, धपते उचला लवकर झटकनी. काय ते घोडे मोडीला काढणं लोकांनी काळा आठवून. दादा, ओ दादा, असं नका करू ना तुम्ही. आम्ही पोट भरायला आलो बा इकडे. आता कसं आमच्या पोटावर लात नका मारू बा. आजच्या दिवस वावर भेटले की चाललं जातो ना आम्ही. एकूण गरीब भाऊ आम्ही गरीब आहो ना. असं नका करू भाऊ, असं नका करू ना. आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस राहू दे आम्हाला इकडे. जागेसाठी नोटा मोजा लागतात. आहेत का तुमच्या तो पैसे? नाही मग दुसरं काही द्यावं लागते. कसं समोरच्याला खुश करा लागते. आमच्या गावाचा रूल आहे हा. पटत असेल तर सांगा, नाही मग उचला तुमची धोपटी लवकर. दादा, काय पाहिजे मग तुम्हाला? कसं खुश करा आम्ही, सांगा ना तुम्हीच. समोर लाईनवर आली. हो हो हो, मग दिली कोंबड्या मग, आणि 10-15 अंडे मग दिली. नाही थांबा जरा हे घेतून ती येऊन मजा. आता काही जास्त मजा नाही घेऊ. छानच काही गमू नको. सारखं करा नाही उठून झाली. हा, कोणी अजून गावातल्या आल्या तिचा तोंड आलेले अजून घर होईल. आम्हाला 2 कोंबडे दे आणि 25-30 अंडे दे. चाल लवकर झटकने काढ लवकर. काय कुकड्याचं? हा, दे लवकर. पकड 2 कोंबडे आणि दे लवकर आमच्या ताब्यात झटकने. हा कवर आहे या जागेचा. हो दादा, तुम्ही काय बोलून राहिले बापा? अंडे आम्हाला खायला भेटत नाहीत आणि तुम्हाला कुठून द्या आम्ही? अंडे निघत नाहीत ना, एवढे निघत नाहीत ना. कोंबड्या अंडेच नाही देऊन राहिल्या ना, खुरूक झाल्या ना त्या. नाही तर कसं पटकन हो म्हटलं असतं बा, तुम्हाला दिले असते. तर पण करून राहिली का बाई? हा, इसका जेव्हा लागते. चला उचला फेका या बाईचा सामान इकडे. हा हा, आपल्याला शिकून राहिली हे बाई. चाल लवकर बाई, उचले हटून दपटी. हे काय सार्वजनिक जागा आहे का? प्रायव्हेट मालमत्ता आहे आमची. चल उचल लवकर. उचलन पोचा तो कोंबडा दिसण्याला उचल लवकर. घे आपल्याला धरणं काय विचार लागते या बाईने रे? हा, आपल्या गावातून आपल्याला शिकून राहिले बाई. ते काही बाहेरून येणार भलते नखरे करतात. यांना देणं या बाईने मागितलं तर देऊन नाही राहिली. हलसतील त्या बाईचा अंडे. दादा, कशाचे काही नखरे निकरे बाबा? आता नाहीच आहे ना, तर तुम्हाला काय द्या आम्ही? सांगा ना तुम्ही. खोटं आम्ही कधी बोलत नाही बा. 2 कोंबडे द्या आम्हाला झटकने पकडून येतली. हो, तर अडे थांब, नाही तर मग आता आमचे गडी उचलून फेकतीन बरं. हे आम्ही लढेन जेवरा. दादा, कोंबडे तुम्हाला द्या मग आता. तर आमच्या कोंबड्या कशा राहतील मग? ते अंडे कसे देतील? ते खुणूकच राहतील ना. तो बाई तुला नाही की नाही सांग लवकर. आता उचलून फेकीन मी. हे हा, मी लढेन जेवरावर. हे बाई लय नाटकं शिकून राहिली ना आपल्याला. बाई मुकड्याने 1 कोंबडा दे ना आम्हाला, जाऊ दे आठवून झटकनी. बरं बाबा भाऊ, घ्या 1 कोंबडा बापा, घ्या. चालतो मग याच्या मोड्या रे हा आता कोंबडा. त्याचा इकडून उठून देते हे आपल्याला. जातं कुठं जा आता. घ्या भाऊ, घ्या घ्या पटकन. आपल्याला भेटला कोंबडा. चला त्याला आपला गुल्ल्यासारखा. चला लवकर उठून. चला म्हटलं मग याच्या मोड्यावर कोंबडा. कोंबडा घेतल्याशिवाय तर गेलाही नाहीत ते. अंडे पाहिजे होते त्याला. अंडे कुकून द्या रे तुम्हाला? ते गावातच आपल्याला असंच गाव आहे बापा. द्यास लागते काही ना काही. त्याच्याशिवाय राहू देत नाहीत ना ते. भेंडी भेंडी भेंडी. राम दादा, राम 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 राम. कोणाला विचारून मेंढ्या जाऊन राहिले तुम्ही? हा, आपली जागा समजून राहिले का तुम्ही स्वतःची? हा, हे मेंढ्यादारी जागा आहे का? हो, मी काय कोणाला विचारलं नाही राजा. मग पोरगा जायला गावात वावर पाहायले तर मेंढ्याला खाव खाव करत होत्या. तर बा घातल्या मी आटीचा. म्हटलं वावर खाली जा बा, आटीचा कोणीच नाही. या आता चालून राहिलो भाऊ. हा, काय चुकलं का भाऊ? आहे काय चुकलं का? अरे वन विभागाची जागा आहे, आमच्या मालकीची जागा. तुम्ही अटी कसे काय चालून राहिले? अटे झाडं झुडपं लावणार आम्हाला. मेंढ्यादारी जागा आहे का? हे उकडी मेंढ्या दारता? हा, विचार नाही पोच नाही. हा, थोडासा डोक्याने मेंदून विचार करायचा ना.
लेख आम्हाला काय माहित नव्हतं भाऊ. आता काढतो ना बा मेंढ्या, आता काढतो भाऊ. काढतो हो मेंढ्या काढतो. साहेब मेंढ्या नका जमा करता राजा. हो साहेब मी आता काढतो बा मेंढ्या. त्या मेंढ्या काढून काय फायदा, पहिले तर घातल्या ना तुम्ही नाही याच्यात. आमचं नुकसान झालं याच्यात, नुकसान भरपाई कोण देईल? हो साहेब आता मी घातल्या बा म्या. हा काही नुकसान नाही केलं बा म्या तुमचं. हो साहेब तुम्हाला सांगू साहेब मी गरीब माणसा राजा. चुकलं राजा, माझ्या चूक झाली माझ्यानं. काढतो बा मेंढ्या काढतो ना मी. चुकलं करून राहिला, भरपाई द्यायची. भरपाई दे. चाल आम्हाला 2 मेंढ्या द्यायतल्या. चाल झटकणी. आणि मेंढ्या लवकर झटकणी काढतो ना. दिल्याने पाहिजे आम्हाला मेंढ्या. वन विभागाची जागा, राखीव जागेत चालून राहणार मेंढ्या. हा विचारपूस काय रे, साहेबाला पहिले पार्टी द्यावं लागते. हा मग मेंढ्या धरावं लागतात. साहेब पोट बऱ्या धंदा हो साहेब. पोटा नोका लात मारून साहेब. हा कशी काय मेंढी देऊ बा साहेब. हा मी लागलंच तर मेंढ्या काढतो ना बा. मेंढी पेंडी नाही बा साहेब. लय नुकसान होईल हो साहेब माय. हो साहेब एवढ्या भारी सोडा राजा साहेब. असं काही करू नका राजा. हा पाठीवर लात मारा राजा, पण पोटा नका मारू राजा. तू न मेंढ्या आधी घातल्या कशा काय? तुमच्या मेंढ्यावाल्याचे नोकरीच खूप आहेत. कुठे घालता मेंढ्या, जिकडे चारायला भेटलो तिकडे देता घालून. हा पागवता कशाला होतले तुमचे त्यानं तर. राखीव जागेत घालता का तुम्ही मेंढ्या? आमचा जो काही खोर आहे तो जर देणं असेल तुले तर सांग. काय तर मग कसं ते बंदे मेंढ्या अंदर घाल तुम्ही आता. जमलं समजते आता. दादा गरीबाचं असं ना करू हो भाऊ. हो साहेब हो साहेब एवढ्या पाण्यात जाऊ द्या काय साहेब. हात जोडतो राजा, पाया पडतो मी तुमच्या. हो साहेब गरीब माणूस आहे हो बापा. पोट भरायसाठी करतो हो बापा. हो साहेब लय दुरून आलो हो साहेब. मला माहित नव्हतं निघडलं काय. हो साहेब अजून ना करू साहेब. गड्या खाली मागे पुढे करून राहिला. अजून साहेबाचं अजून डोकं जर फिरलं की नाही तर फालतू घर होईल. 2 मेंढ्या देऊन टाक साहेबाले. 2 मेंढ्यात म्हणून राहिलं ते. त्याचं मग कसं अंदर गेल्या मेंढ्या तो सुट्टी नाही भाऊ यानं. गड्यातून एक तो वन विभागाच्या जागेत चारून राहिला तू साहेब. कसं जरा मध्ये निपटून राहिले बरं साहेब. कसं म्हणायचं मग काय तुला माहिती कसा बेकार आहे तर. ते काय सांगाच नाही लागत तुले. बोलेन शेंडे याच्या पुरे मेंढ्या घ्या. चला घ्या ताब्यात आपल्या. कोण वाड्यात घाला आणि याच्यावर केस दाखल करा तुम्ही. हो साहेबावर काय केस दाखल ना करू बापा साहेब. मी गरीब माणूस आहे बापा. कुकडे टोले घेऊ मी इसकी घेऊ तुमच्या मागं कुठे फिरू बापा. साहेब तुम्ही जे पण सांगते घ्या बा. घ्या साहेब. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. घ्या साहेब. शिवला लाईनवर आला. चल मग ते मेंढरू द्या आम्हाला. चाल लवकर झटकन मेंढरू दे आम्हाला. लवकर काढून रफा आहे तू. तू ना अटी ठेवू नको मेंढ्या. साहेब हो जातो साहेब जातो. काढतो आता मेंढ्या. आणि जे लागत शिंदे घ्या साहेब. घ्या बा घ्या. चला साहेब चला घेतला आपण. लवकर काढ या मेंढ्या काढ. साहेब उठून रपा व्हायच्या अगोदर या मेंढ्या निघल्या पाहिजेत. साहेब काढतो. कुठेही जावा मेंढ्या चारायले वर आहेच. काय ना काय कोणाला द्यास लागते. कोणतंच गाव सुटत नाही. हा त्रास देणारे 1760 मदत करणारा एकही नाही. गरीब लोक आपण, आपल्याला काही समजत नाही. मित्र असे हालात आमचे मेंढ्या चारणाऱ्याचे. लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.